अगं इंद्रनीलने पाठवून दिला त्याला. मी त्याला म्हणाले थांब जरा, अजून तिळाचे लाडू करायचे, स्वयंपाक व्हायचाय सगळा, 1-2 दिवस थांबू दे त्याला, खूप काम आहे. तर ऐकलं नाही, दिलं पाठवून त्याला. अहो मग बरंच केलं. नाही म्हणजे माझ्यावर काम पडेल म्हणून त्यांना थांबवलं असतं ना तर मीच चिडले असते ह्यांच्यावर. बघ अगं हो, पण किती काम पडणार आहे तुझ्या एकटीवर. माझं त्याने काही होत नाही अगं आज. मी करेन सगळं, काही टेन्शन घेऊ नका. आणि मी आहे ना, हो. मी खरं आम्ही दोघी जणी मिळून करू. हा तू पड नाही तर तुला तुझ्या रूम मध्ये पोहोचवू का? चल का आपण नाही, दोघी नको जणी- नको, मी पडते इथेच, मी पडते. हा चल आपण जाऊ. वच्ची मावशी, काय ग? मला जरा टीव्ही लावून देतं का हो? अगं बाई, टीव्ही लावून दे. माहितीये ना कसं लावतात. मग टीव्ही आहे माझ्याकडे. हो का? वा, छान गाणं लागलंय. आवडेल तुला? हे माझ्या आवडीचं आहे का तुमच्या? नाही तुलाच. गोलमाल है बाई. वच्ची मावशी, आता काय अहो रिमोट द्या ना आता, एवढा लांब तुला कसं घेऊ मी? घेऊ? तुला लागेल ना चॅनल बदलायला. स्वानंदी, तुम्ही निवडलेत ना? हो. हा, तू भाजून घे. बर. मी गुळ किसून घेते. पण आत्या पाक तुम्हीच कराल ना? नाही पक्का झाला तर लाडू कडक होतील आणि कच्चा राहिला तर चिकट. नको काळजी करू, करते मी, पाक मीच करेन. हं? तू जरा शेंगदाणे फिरवून घे मिक्सर मध्ये. हो, मग मी तीळ कुटून घेते. याकडे लक्ष द्या. हो देते मी देते. स्वानंदी, मला पाणी देतेस का गो प्यायला? ते बघताय ना? हो बघते. आणि ते आहे थँक्यू. काय ग, माझी काहीच मदत होत नाहीये तुला. हो काहीच हरकत नाही. आणि आत्या आहेत ना मदतीला. ठेवशील? थँक्यू.